साहेब बघा बघा परत बिरत नसतं हेल्मेट काढताना काढा परत नसतं रे हेल्मेट असं काढताना व्हिडिओ काढा दोरा म्हटला मला स्वतःच बसला काय मला वाईट पॅन्ट काय बस 100 रुपये असते त्यांच्या गाड्याचा आवाज आले ना आले म्हणाले बस आहे मला वाटतं गाडी घेऊन आले झाड कुठे घेतलं बघा मला पेरू लावायचा चांगलं आहे नको नको मी खात नाही मला चावत नाही दोन आणा मग चांगले काढून नाही संपले एकच त्यांनी आल्यावर काय तर देऊ देखील त्यांना तुम्ही सांगा तरी तुम्ही कर्णाकडे आलात कशासाठी आले तर कळणं त्यांना पण झाड आहेत विचार बाईचं कंपाऊंडच्या आत असेल वाटायला इथं बांध की तरी पण तुम्ही सांगा ना काढू का सांगा कुठं कच्चा पक्का सांगा मला फक्त नाही हो कच्चेच आहेत ते सगळे आम्हाला थांबा हो त्यांनी आल्यावर काय तर घ्या पेरू म्हणू दे की नाही नको सगळं आधीच आपण सापडलं कच्चे तो पेरू कसं करतो ते वरचं चांगलं आहे अलीकडून अलीकडून वर वर हा वर तो दोन तर आणा एकच आणलो की एकच इकडे करतो मी तोंड आपल्या दोघांना अर्धा अर्धा म्हणते माझ्या घेते दोन कधी चिन्ह नाही दिलं नाही मी तुला द्यायला दिलतोय दोघाला बी खोद येत नाही मग चिन्मेला म्हणलं त्याला दे चिन्मेने दिलाच नाही हाताला लागते बरं ते मजबूत असत 3 होत असतात बघा थोडस आवडत नाही थोडस वरचं बी नको मला एवढं देतो थांबा तुम्हाला तुकडा
ठीक आहे तेवढं का तुमच्यासाठी नको बस हा छान आहे यार भारी आहे हो. ते छान थोडंसं खरंच चांगलं आहे विचारून येऊन आमचा स्वतः शेजारचा आहे हा जा विचार नाही नुसतं जात ते पुढं विचारून तरी कुठं ना तिचं बाहेर घेऊ आवाज तर तेच वाटेल ते बाईचं मग तुम्हाला ओळख नाही का आम्ही ओळख तुम्ही दिला का आम्हाला थोडं दे की खरंच चांगलं आहे पेरू मला वाटलं नसेल यांना मीच म्हणलं हे घ्या चांगलं आहे शिवचा घास दे की आजा एवढं नको थोडं हे घ्या अरे थोडं शिवचा घास फक्त शिवचा घास मावचा घास कोण सांगतो का इकडे जा बाबा हे आजा भाऊराव बॅक कॅमेरा घ्या ना मला दाखवा समोरचा शिवराज. काय- समोरचा चांगला नाही एवढा बायचा अनिल बॉयज वी आर गॅदरिंग हिअर टू व्हॉट काइंड ऑफ सर सरांचं करा. काय अर्धा तुकडा नाही संपलं तर त्यांनी विचारत नाही म्हणलं की मग आती हे पेरू खायला लागलेत नाव आजा भारतीय अॅग्रो धरती अॅग्रो विचारणं आला सर पेरणी यंत्र आणि आम्हाला अरे हेच आहे रे तुम्हाला हे 4574 भाजप कोर कमिटी तू कमळ का लावत नाही गाडीला लाव ना फोडले बिलेवर काय करू कधी ती भीती पण नाही की म्हणा नाही नाही आपत थोडी आपाच पडेल ना देऊ आता की कधी कधी तसं हे 3005 आता कन्फर्म झालेलं शेत अन्सारी साहेबांचं आता खाऊन हे 4574 आणि हे तर कुठं आहे 162 भाऊराव तुम्ही जरा तोंड तुमचं हे दिसायला लागले ओ हे आमचे भाऊराव कोणी काय ठेवले का बघालेत वासावरच येत नसतं बारमाही पाणी 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 हा पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचा विचार करलेत ठेवलेलं नाही पाणीसाठी ठेवलं पाण्यासाठी ठेवले ओके पक्ष्यांसाठी ठेवले हा हा शिवराज सर तुम्ही किती पेरू काढला होता त्यातला थोडासा आमचा वाटा काय तर छोटं पेरू कुठे गॅस पकडाव हे का आपण दोघं अर्ध करू हे दोघं अर्ध ते अर्धे आहे मला ना. नको मला नको मला नको आपण दोघं अर्ध करू की मग आता अर्ध तर करावं लागते कशात पण कर त्याच्यात कर नाही तर ह्याच्यात कर सुंदर असं चविष्ट पेरू हाताला लागेल नंतर लागते ह्या झाडाचा कुठे गेलं झाड ह्या झाडाचा हे निघाप्पा बरी अप्पा मला नको अहो घ्या जरा तुकडा आहे छोटं थोडे खाऊन त्याला द्या थोडं तुम्हाला द्या चिन्मय कस काय भरते पांढऱ्या पॅन्टीची काळी पॅन्ट कस काय त्याला बघा घ्या त्याचं म्हणजे का वा नेमकं तुला असं राज काय राज हा तुला असं कधी वाटलं की ही माझी पांढरी पॅन्ट मी काळी करू शकतो बरं करू शकतो इथपर्यंत ठीक आहे पण परत त्याचा धागा जे आहे ते काळा होत नाही तो परत काळा होत नाही तो धागा नायलॉनचा होता त्यामुळे तो नायलॉन कधीही काळा होत नाही आणि त्यासाठी ती पॅन्ट काळी आहे, पण धागे पांढरे पांढरेच राहील म्हणजे बोकड का आपलं पण त्याला काळी जात नव्हतं आम्ही बोकड खातच नाही बोकडाचा रस्ता रस्ता काय कच्चा आहे खाल मजा येईल यार इथं काय असं खरंच आहे बघा माणूस काय होतं. ऊस पण नाही हो. ती बाई विचारली आज आपल्या काउंटरला पार्टी आहे क्या म्हणते आज नाही म्हणतं पार्टी नाही आज काउंटरला आली ना विड्रॉची भेटली ना तिथंच थांबते पूर्ण ट्रान्झॅक्शन संपले पूर्ण पैसे घेऊन पासबुक प्रिंट करून देईपर्यंत आणि दुसरं कोण आला डायरेक्ट हात असा हा गाठ ढकल चल झालं विचारू का तिला त्यापर्यंत बस उभा हा ओळख अजून आवडलं काम करतो बस त्याचा कार्ड आली हे आमचे भाऊराव तीर्थस्वरूप भाऊरावचे दोस्त काय नाव रे तुझा शेतात याचं ठरलेलं असून सुद्धा स्पोर्ट्स शूज घालायचे डोकं सुचते कुठून म्हणतो मी एवढा
स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स वॉच, स्पोर्ट्स कॅमेरा. तरी यांना पळाचा चालत आळस. रे साहेब आज गेला. मी तसंच टाकणार, एडिट करणार नाही बरं, मला एवढा वेळच नाही. मागीच आहे वायरलेस. वायरलेस नाही का इथं? होय. मग कशाला आवाज लावून ठेवलं का त्यांनी गळायला? मी बोललेलं ऐकू नाही का? तुम्ही बोलायला पण इथं ऐकू त्या कॅमेऱ्यात नाही. इथं आहे की असं काय पण आहे. दातात घायचा नाही बरं. हो काय आंब्याचं वाण, कोल्हापुरी आंबा 8 दिवसामध्ये ह्याला अतिशय सुंदर अशी पालवी. पल्लवी माशाला पोवाला. फुल फुल चिन्मय हे बघ. आवाज ऐकला. होय. मुंद्र विचारणे पार्टी करायला शिवराजला वगळून का आला? शिवराजला का वगळे वगळलाय ह्याला तायपाला त्याला फोन केला चिन्मयनं. तू रे का तू का त्याला फोन करणार? तुम्ही महेश सरांना का वगळले? असे मी सांगतो की उत्तर सांगतो. विचारले का बाजूला दुसऱ्याच काढायचं. तुम्ही 370 बोला, तुम्ही पाकिस्तानवर बोला. विचारलेला प्रश्न झाला बाजूला, हे ना वेगळाच प्रश्न उभा करणार. परफेक्ट. नेहरूने काय केलं? हात मोडलेला असून म्हणजे हात तुटलेला असून सुद्धा घेऊन या म्हणलं होतं त्यांना. फोन मेसेज टाकला होता मी शेजारच्या घेऊन या म्हणून. ह्यांना टाकून काय करता? माहिती आहे की ह्यानं मला कोलतय, त्यामुळे त्यानं माझ्या नाराज होतच नाही. त्याला उलट नाराज कधी होते जेव्हा मी त्याच्याकडे अप्रोच होतो की महेशराव चला, त्याला आश्चर्याचा धक्का बसतोय की बाबा मला कसं काय चल हा एवढा बरं, पण- ह्यानं मला कसं काय चल म्हणला. बरं मला अगोदर हे सांगा, हे नंतर मी एडिट करू का अगोदरच कट करू? काय करायचं खाल्लेच. हे बघा, एक कुत्र ना आता गहू खायलाय, गवत म्हणून त्याचं पोट दुखायल्यामुळे खात असतं ते. आणि त्याचं उद्या संडास मध्ये गवतच पडतं. असं आमच्या साहेबांचं म्हणणं आहे. दुसऱ्याचं वाटतं ते कुठे? हो रे, चांगली का बघा. नको थोडीशी त्यांनी लावली. आहे मस्त. कोथिंबीर खा ना काय असतं. नको, मी खात नसतो. आता डेव्हलप लागेल. पहिला माती तर टाका इकडे जरा. शेतामध्ये काम करत असताना भाऊराव आणि त्यांचे सहकारी नाही मालक काय खड्डा पडते हो या. त्याला तो बिझनेस गाव दे माझ्या बंदरा मोठा तो खाली उडतो.
पण तूर छान लागतात कडक कडक. चला भाऊराव अच्छा भाऊरावचं घे दूध पुढे केल्यावर तुमचं येईल का माझे वडापाव खायला राहू दे जागा. माझ्याला पोट भरणार आहे खायचं का तिकडनं जाऊया हो, इथं उगाच सगळं तोडायचे का खायचं पण पातेले तेच म्हणता तुम्ही पातेला अरे उकडून खायच्यासाठी तोडू हिरव्या हिरव्या पात्रात उकडून खाता येतील सरांना सांगितलं असतं मिठा नाही येतं ना तर मीठ आहे की सगळं मीठ जास्त नसतं. तोडायचे का सांगा ना पडत असेल तोडू आल्यावर तोडू अहो छान होतं का तोपर्यंत संपत आहे बघा की मशीन आली तिकडून एवढंच पटत होता अरे अजून आहे म्हणे काय कुठे आहे माहित नाही अजून, पण अजून आहे खाली आहे कुठं तर. या तुझं हार्वेस्टिंग करलंय वेगळ्या नाराव हो यांचं चालू आहे आज तुरीचं काय म्हणत नाही यात आले सर. या तुरीपेक्षा आपल्या गावाकडली छान असते आपली गावरान तूर. हे बघा आधी सर घेऊ का घ्या ओके गहू केवढा आहे एवढा आहे गहू 1.5 एकर आहे. माझं तर साहेबांचं. कोणाचं असतंय चामशेट्टी सरांचं आहे. सकाळी पहाटे निघालो 6 वाजता आंघोळ करून 6 वाजता आंघोळ करून निघालो. मध्ये नाश्त्याला थांबला होता वळसंगला. ये तुरीचे शेंगा खायला. 5 फूट सोडायचं असं आतनं फ्रेम करून घ्यायची हौदाच्या वर परत करून असं झोपडी टाईप करायचं. इकडं पाणी यायला पाहिजे आणि वर कोंबड्या करायच्या खाली मासे त्याची विष्ठा मासे खातात. आणि आपलं गायचं शेण आणि हे असतं ना मूत्र हे कट्टा केलंय. 2 ड्रम भरायचं. ते गुजराती स्लरीचं फॉर्म्युला आहे ते करायचं प्लॅन आहे. असं खत टाईपमध्ये खत असतं ड्रिप मधून द्यायचं. ते ओपन कर की बाहेर सरांचं नियोजन जबरदस्त करून टाकलंय ठेवलं. खाली हा मध्ये मोटर टाकलंय का हा इथं मोटर आहे खाली 3 HP आहे इकडं. हे एक बोरचं आहे. आपण एंट्री केलो ना तिथं एक बोर 2 बोर आहेत माझ्याकडे. ते पाणी आहे तिथे एका बोरचं बोरचं पाणी डायरेक्ट ह्याच्यातनं पडतं. इथनं येत आहे का आणि हे आमचं बाहेर मोटरीने पाईपलाईन केलेलं आहे. शेवाळ झालंय का सगळं शेवाळ म्हणजे कसं ह्याला व्यवस्थित केलं नाही नुकसान नाही काय नाही. हे पण तुमच्या सख्या भावाचं आहे का मामी भाऊ आहे. आम्ही दोघं मिळूनच घेतलो ना. आता काय येत असेल इकडं इकडं आता 12-15 तुम्ही कितीला घेतले सर मी बघा 7.5 ने घेत नाही. कधी? 2021 लॉकडाऊन आताच घेतलं की मग आणि परत हे नवीन जे दीड घेतलं ना ते 10.5 ने घेतलं. तुम्ही मग 21 ला घेतलं म्हणल्यावरती भरपूर काम केलं मग इकडं. मग आधी काय नव्हतंच वाटतं इथं काहीच नाही. लिंबाचे आणि बाबळाचे झाडे होते. हे रोड नव्हता. हा, आता करून घेतला. आपण तिथून इथपर्यंत एंड आहे आपला होडगीचं शिवार एंड आहे. हा. इथपर्यंत रोड करून घेतला. आता आहेत का जनावर इथं जनावर आहे की म्हैस आहेत 2. 2 आहेत का दूध देते का हा दुधाची स्लोप इकडे केलाय. हे वेस्ट पाठीमागे खड्डा करायचं. तुम्हाला जास्त कळेल ते. शेती आहे तुम्ही. इथे खड्डा मारून त्याच्यात टाकले का डायरेक्ट इथे टाकायचं अजून नाही केलं. गोबर गॅस जेसीबी येत नाही ना. ते बांधायच्या आधी करायला पाहिजे होतं.
तिथे खड्डा मारायचा इथे बेड येतो मग या साईडलाच ड्रिपचं हे करायचं सेटिंग सगळं पूर्ण लावून टाकायचं म्हणजे सेंट्रलाइज करतो ना आपण. साहेब जास्त त्याच्यात साहेब जास्त त्याच्यात पाणी ते बघा चालूच आहे ते. चल तुम्ही काय तर सांगणार आहे त्याला. लाईट नाही आहे नेते हो साहेब नाही नाही जाम तसं नाही इकडे इकडे फिरतं ना, ते बंद झालं. हे चालू हे बंद केलं की ती दुसरी पुढच्या टीला पाणी जातं. हे बंद झालं की दुसरं सुरू होतं. दुसरं That's सुरूच it. नाही करावं लागतंय. दॅट्स इट. कुठे मासे हे काय पांढरे सोडले पांढरे कुठले काय माहिती ते छोटे दिसेल काय तयार झाले असतील असं नाही रे सोडलेलं सोडलेलं तयार कसं गप्पी मासे मासे होत नाही बी सोडावं लागतं ते आपण मासा कसा तयार होईल विधात काय करता? बेडूक होत नाही अवघडच आहे की बेडूक बी होत नाही. बेडूक आपोआप होतेच बेडूक होतं. पडते ते खरं का पावसामध्ये पडते म्हणतेच बाबा पपईचे झाड. हो बरं, पपई काढायची. पपई पिकली की काढा काढा. पिकले का? आ पिकले हा पिकली थोडेसे. काढा मग. हात पुरत नाही करू कमी हात पुरत नाही. हात परत तिथं एंड आहे ह्यांना उचलता का? त्यांना फक्त इकडे हा टॉयलेट बिलेट मस्त बनवलं. सर्व राज हिशोबाने बनवलं तुम्ही म्हातारे पण सेटिंग आहे सगळं बेसिन हे कपडे धुवायला वर पाणी टाकी तुम्ही घर बांधलं तर बांधलं की एवढं घर रिटायरमेंटची पूर्ण तयारी करून ठेवली. मला बालपणापासून आवड आहे जनावर शेत आणि रिटायर झाल्याच्या शिवाय दिवस जात नाहीत. नाव ठेवायचं का? नाव ठेवायचं नाव ठेवायचं काय? हे सरांनी हे जे आहे त्यांचं नियोजन आहे की रिटायरमेंट नंतर इथे शेळी पालन करणार आहे. त्यासाठी अगोदरच बांधलं आणि मग दाखवा दुसऱ्या बाजूला त्यांनी गाई म्हशीसाठी सगळं एक गोठा टाईप बनवून ठेवलं. म्हणजे रिटायरमेंटची प्लॅनिंग पूर्ण करून ठेवली आहे. रिटायरमेंट नंतर त्यांना शेळी पालन गाय म्हैस हे सगळं करण्याची इच्छा आहे. त्यानंतर कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय सगळं ते करणार आहेत. कशाचं इन्व्हॉल्व बांधलं तू तुम्ही हातात काय माहित उचलून आणलं कुठून तरी इथं. अर्जुन भाई एक छोटा बर्तन देव तो